सध्याचं देशातलं किंवा राज्यातलं राजकारण जर बघितलं आपण तर दूषित राजकारण आपल्याला दिसून येतं. मग हे समजण्यासाठी आपण लोकशाही बघितली पाहिजे अर्थातच डेमोक्रेसी. मग ह्या डेमोक्रेसी देशामध्ये प्रत्येकांना हवी-हवीशी वाटते. त्याच्यासाठी आपण सगळे लोकं पाठिंबा सुद्धा देतो. परंतु या डेमोक्रेसीचं आपल्याला मूल्य जे आहेत, त्या मूल्यांचं पुरेसं ज्ञान आहे का? किंवा ही मूल्य आपल्याला प्रत्यक्ष माहिती आहेत का? तर प्रत्यक्षात माहितीच नसतात किंवा त्याचं आकलनच आपल्याला झालेलं नसतं. मग ही मूल्य कोणती आहेत डेमोक्रेसीची? स्वतंत्र, समता, न्याय, त्यासोबत लोकसहभाग, पारदर्शकता, जबाबदारीता, विविधता, कायद्याचं राज्य, हे सगळे मूल्य आपण जर बघितली, तर ती लोकशाहीला सक्षम करणारी मूल्य आहेत. मग ही सगळी मूल्य या देशामध्ये सक्षम होताना दिसतात का? राबताना दिसतात का? पारदर्शकतेच्या बाबत आपण बोलूया. पारदर्शकता नुकतंच आपण निवडणूक आयोग, हा पारदर्शक आहे का? निवडणूक आयोग जर व्यवस्थित असेल, तर आपली डेमोक्रेसी ही सक्षम होऊ शकेल. स्वतंत्र, समता, बंधुता किंवा त्याहीपेक्षा विविधता इथं जपली जाते का? हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजायला पाहिजेत. तेव्हा कुठे या देशामध्ये लोकशाही सक्षम होऊ शकेल. अन्यथा लोकशाहीला सातत्याने आपण घाव घालत राहू किंवा त्याच्यावरती घाला आणत राहू. हे आपल्याला होताना या सातत्याने देशामध्ये दिसतं. म्हणून आपण या लोकशाहीची जी मूल्य आहेत, ती मूल्य आपण जाणीवपूर्वक समजून घेतली पाहिजे. हे आपलं खरं या ठिकाणी जबाबदारी असेल आणि आपलं काम असेल.